आज तेरखेड्याच्या पाहुण्याचं लग्न तेरखेड्याला होतं म्हणून आम्ही सगळेजण लग्नाला तेरखेड्याला आलतो। तर राम राम मंडळी, मी आकाश तवले। लग्नाला किनीचं मामा, तेरचं मामा आणि आष्ट्याचं बाळदाजी पण आलतं। इकडं छोटा दादू लयच खुश होता कारण त्याच्या मामाचं लग्न होतं। दादूला म्हणलं, अरे दादू तुझं नाव तरी सांग। मग काय, दादू लाजत लाजत त्याचं नाव सांगत होता। लग्न लावून तिथून मग आम्ही येरमळ्याला येडेश्वरीच्या पाया पडायला आलतो। प्रत्येक गावासाठी एक वेगवेगळा गुरव ठरवून दिलेला असतो। तर आमच्या गुराकडे नारळ बेल फुल घेतलं आणि तिथून आम्ही मंदिरात गेलो। कुणीतरी नवस केलेला मंदिराच्या पहिल्या पायरीपासून ते शेवटच्या पायरीपर्यंत कापूर जाळत गेलेलं। आज रविवार असल्यामुळं भाविक भक्तांची भरपूर गर्दी आपल्याला बघायला मिळालेली। मंदिराच्या आत गेल्यावर श्री येडेश्वरी देवस्थान येरमाळा असं सुवर्ण अक्षरात लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं। तिथून मग मंदिराच्या आत गाभाऱ्यात जाऊन आई येडेश्वरीचं दर्शन घेतलं आणि बाहेर येऊन नारळ फोडून घेतला। नारळात भरपूर पाणी होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडं थोडं पाणी पिऊन घेतलं। फोडलेला नारळ थोडासा देवाला ठेवून दिला आणि इकडे परड्या घेऊन बसलेल्या बाया त्यांच्यासोबत जो बाहुला आहे त्याला परशुराम असं म्हणलं जाते। देवदर्शन पण आणि लग्न पण व्यवस्थित पार पडलं आणि तिथून आम्ही घराकडे निघालो। तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच, नंतर भेटूया अशाच नवीन ब्लॉग मध्ये। तोपर्यंत नमस्कार।